जिल्हा परिषदेत उमेदवारी मागितली आहे. पक्षाने तुम्हाला संधी का द्यावी? जर मला अजून चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल का, जिल्हा परिषदेचा समजा सदस्य झालो तर त्या ठिकाणी राजीनामा देण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार. संचालक असूनही सुद्धा जिल्हा परिषदेसाठी मागणी केलेली आहे. नमस्कार, सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. 2 दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितीच्या निवडणुकींना हिरवा कंदील दाखवला आहे. 5 तारखेला यासाठी मतदान होत आहे, तर 7 तारखेला या निवडणुकीचा निकाल लागला आहे. मात्र आजपासून म्हणजे दिनांक 16 पासूनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आता आपल्या समवेत आहेत सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड. नमस्कार. नमस्ते काका. तुम्ही आज बारामती या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करत पक्षश्रेष्ठींकडे जिल्हा परिषदसाठी उमेदवाराची मागणी केली आहे. याबद्दल काय सांगताल तुम्ही? ज्यावेळी निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला त्या अगोदरपासूनच अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या ठिकाणी जे या जिल्हा परिषद गटामधून इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे मागणीचे अर्ज मागणी करण्यासाठी त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या. सूचना केल्यानंतर आज आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आज त्यांना भेटून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बारामती तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी बांदल साहेब यांच्याकडे मी आज निंबूत कांबळेश्वर जिल्हा परिषद गटामधून माझा अधिकृत पक्षासाठीचा उमेदवारी अर्ज आज मी दाखल केलेला आहे. तुम्ही सोमेश्वर कारखान्यामध्ये गेले 4 वर्षापासून संचालक पदावर काम करत आहात. हे करत असताना तुम्ही जनतेसाठी कुठलं काम केले असेल त्याबद्दल थोडी माहिती द्या. आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी ज्यावेळी मला संचालकपदी काम करण्याची संधी दिली त्यावेळी माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न होते की आदरणीय दादांनी दिलेली अचानक जबाबदारी आणि या जबाबदारीमधून आपण श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या किती उपयोगी पडतोय आणि त्यांच्यासाठी कशा पद्धतीचे निर्णय घेऊन आपण काम करतोय असा एक प्रश्न माझ्या मनामध्ये होता. पण काका, जर गेली 4 वर्षाचा माझ्या कामाच्या बाबतीत तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी सभासदांच्या बांधावर जाऊन सभासदांचे प्रश्न समजून घेतले. ज्या सभासदांच्या रानामधून महावितरणच्या वीज कंपनीच्या वीज वाहक तारा जातात, घर्षण झाल्यानंतर ठिणग्या पडतात. ठिणग्या पडल्यानंतर सभासदाने पोराप्रमाणे जपलेला ऊस तो काही क्षणात खाक होतो. तो खाक झाल्यानंतर महावितरण कंपनीकडून नुकसान भरपाई मिळण्यासाठी त्या ठिकाणी मी सभासदांमध्ये प्रसार केला आणि नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मदत केली. मी आता तुम्ही काही दिवसांपूर्वी बघितलं असेल सोमेश्वर रिपोर्टरने तुमचा तो व्हिडिओ लावलेला. सभासदांच्या हक्काचा मालकीचा कारखाना कसा आहे तो अनेक सभासदांनी पाहिला नव्हता. तो पाहण्यासाठी मी सभासदांना त्या ठिकाणी निमंत्रित केलं. बहुसंख्य सभासद उपस्थित राहिले आणि आपल्या हक्काचा मालकीचा सभासदांचा स्वतःचा कारखाना त्यांनी तो पाहिला. मी MSCBच्या उपकार्यकारी अभियंता आहेत इथं आंबोरे साहेब. त्या ठिकाणी परिसरातील भागातील सर्व शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्याकडे मी निवेदन सादर केलं आणि निवेदन सादर करून त्यांना म्हटलं की हे जे आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान होतंय याला सर्वस्वी तुमचा भोंगळ कारभार जबाबदार आहे, तर तुम्ही यावरती उपाययोजना केल्या पाहिजेत. म्हणजे थोडक्यात विनंती वजा अर्ज, तसाच त्यांच्या कार्यालयावरती मोर्चा, म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी सभासदांसाठी घेतलेला तो एक सर्वानुमते आम्ही तो एक निर्णय होता आणि त्या ठिकाणी आम्ही पोचलो होतो. याचबरोबर सभासदांसाठी मी हे काम करत असताना समाज उपयोगी उपक्रम जे आहेत, हे समाज उपयोगी उपक्रम मी काय केले, युवकांसाठी काका तुम्हाला माहित असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ ही योजना आहे जी समाजातील मराठा तरुणांना त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य करते.
अर्थसहाय्य करत असताना मी त्याचा पृथ्वीराज नरवडे म्हणून आपल्या भागामध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळाचं चांगलं काम करतात. त्यांच्या मार्फत युवकांसाठी त्या ठिकाणी मेळावा आयोजित केला. त्याचा फायदा अनेक युवकांना झाला. मी आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त 6100 झाडांचं वाटप केलेलं आहे. बारामती तालुक्यातील 61 गावांना त्या ठिकाणी 100 देशी झाडांची रोपं मी दिलेली आहेत. ज्या मी जिल्हा परिषद गटातून आज मी मागणी करतोय. कांबळेश्वर निंबूत कांबळेश्वर या गटातून त्या गावातील प्रत्येक ग्रामपंचायतीला त्या ठिकाणी मी आदरणीय दादांच्या वाढदिवसाला 100 झाडं देण्याचं काम केले. कदाचित चुकून एखादी ग्रामपंचायत राहिली असेल, पण मी जबाबदारीपूर्वक सांगतो, तालुक्यातील 61 ग्रामपंचायतींना मी 6100 झाडांचं वाटप आदरणीय दादांच्या वाढदिवसा निमित्त केलेलं आहे. आपल्याच कारखान्याची शिक्षण संस्था या ठिकाणी आहे, श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ. त्या ठिकाणी लोक म्हणतात की आयुष्यात एक तरी झाड लावलं पाहिजे आणि ते जगवलं पाहिजे. मी 6100 झाडं तर वाटलीच, पण आदरणीय चेअरमन साहेबांच्या सहकार्यातून, सर्व संचालक मंडळाच्या सहकार्यातून तिथं अजितदादा उद्यान अंतर्गत सोमेश्वर देवराई हा प्रकल्प राबवला. 100 प्रकारची 400 झाडं त्या ठिकाणी मी सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळामध्ये स्वतःच्या खर्चातून त्या ठिकाणी लावली. अशा पद्धतीची अनेक सामाजिक कामं मी माझ्या 4 वर्षाच्या या संचालक पदाच्या कालखंडामध्ये पूर्ण केलेली आहे. आणि ही कामं करत असताना मी या निंबूत कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातील सर्व जनतेपर्यंत, युवकांपर्यंत, समाजापर्यंत, सभासदांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. तुम्ही जे आता निंबूत कांबळेश्वर या गटातून आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, त्या गटातील अडचणी काय आहेत? मग त्या अडचणीवरच्या तुम्ही काय उपाययोजना करणार? तुमचं विजन काय आहे? आता काका, हा तालुका आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आहे. आता आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा तालुका असल्यामुळे, म्हणजे आदरणीय दादांचा तालुका असल्यामुळे या ठिकाणी अडचणी राहिलेल्या नाही. काही प्रमाणात तिथं थोड्याशा काही आपल्याला उपाययोजना कराव्या लागतील, पण अडचणी कुठल्या राहिलेल्या आहेत असं मला वाटत नाही. खऱ्या अर्थानं ही जी निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, तर पंचायत राज मधली सर्वोत्कृष्ट अशी ही जिल्हा परिषदेची व्यवस्था आहे. आणि पंचायत राज मधले सर्वोत्कृष्ट असं मानली जाणारी ही जिल्हा परिषद आहे. तर या माध्यमातून आपल्या कांबळेश्वर निंबूत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर हे जिल्हा परिषदेचं काम काय आहे का, की स्थानिक ग्रामीण भागातील लोकांसाठी, नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीच्या सुविधा उपलब्ध करून देणं, वेगवेगळ्या योजना राबवणं, उपाययोजना करणं, हे या जिल्हा परिषदेचं काम आहे. की जे आपण या पंचायत राज मधील सर्वोच्च असं ते काम समजतो. तर आपल्या निंबूत कांबळेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये आपण पाहिलं तर हा सर्वच आपला ग्रामीण भाग आहे. या ग्रामीण भागामध्ये काका अजूनही आपण पशु उद्योग करणारे बरेच आपले त्या ठिकाणी नागरिक आहेत. महिला आपण पाहतोय की अनेक महिला आहेत की त्या तुमच्या रानामध्ये काम करायला येतात, माझ्या रानामध्ये काम करायला येतात. आपल्या मतदारसंघामध्ये कृषी हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. अशा गोष्टींवर काम करायला मला नक्कीच आवडेल. मी जिल्हा परिषदेची मागणी करत असताना काही जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली की ज्या जिल्हा परिषदेसाठी मी मागणी करतोय त्या जिल्हा परिषदेमध्ये जो आपला अर्थसंकल्प असतो तो साधारण किती रुपयांचा असतो, तर त्यावेळेस त्या संबंधित अधिकाऱ्यांनी मला सांगितलं की 2025 आणि 26चा जो अर्थसंकल्प आहे तो काका 293 कोटी रुपयांचा होता. 293 कोटी रुपये हे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आणि तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये उपाययोजना करण्यासाठी हे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पामार्फत देण्यात आले होते. मग तुमचा तो मागाचा प्रश्न की तुम्ही उपाययोजना काय करणार,
तर त्या 293 कोटीमध्ये जिल्हा परिषदेने काय केलेलं की त्या ठिकाणी ही कुठल्या गोष्टींना प्राधान्य द्यायचं ते त्यांनी एक आलेख तयार केलेला. मग त्यामध्ये कृषी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, महिला सबलीकरण असेल, सहकार असेल, पशुसंवर्धन असेल, अशा महत्वाच्या गोष्टींना त्या ठिकाणी त्यांनी प्राधान्य दिलं होतं. तर 293 कोटीमधील ठराविक रक्कम ही जर या उपाययोजना करण्यासाठी ग्रामीण भागाला लाभणारी असेल तर मला या जिल्हा परिषद गटातून संधी मिळाल्यानंतर काका तर माझा फोकस हा राहील त्या या योजना कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मला नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याचा फायदा माझ्या गटातील महिला, शेतकरी मजूर, शेतकरी, युवक आणि या माझ्या जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या प्रत्येक ग्रामपंचायतला कसा होईल हा एक माझा त्या ठिकाणी व्ह्यू राहील. आणि आज आपण बघतोय काका की तुम्ही जसं म्हटलं की तुमचं विजन काय, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून या बारामती तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये अनेक लाख रुपयांचा निधी आलेला आहे. त्यामुळे तुमच्या रस्त्याचे प्रश्न संपलेले बऱ्यापैकी म्हणतोय, गटाराचे प्रश्न संपलेले आहेत. आदरणीय दादांनी खूप चांगल्या पाण्याच्या सुविधा आपल्या या पूर्ण बारामती तालुक्यामध्ये राबवलेल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मिटलेला आहे. पण तालुक्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी जिल्हा परिषद शाळा यामध्ये काहीतरी अधिकचं काम करण्याची गरज आहे. आरोग्याची सेवा आजही आपल्या तालुक्यात अतिशय उत्तम आहे, पण जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपले सर्वच त्या ठिकाणी तालुका वैद्यकीय अधिकारी लक्ष देऊन अतिशय चांगलं काम करतात. पण त्यामध्ये जर काही अजून जास्तीच्या उपाययोजना करायच्या असतील तर त्या संदर्भात मला काम करायचं आहे. म्हणजे मला जर या जिल्हा परिषद पंचायत समिती गटामधून संधी मिळाली काका तर माझा एक मोटिव्ह असेल, माझं एक विजन असेल की मला आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टीवरती प्रामुख्याने काका काम करायचं. आणि ह्या गोष्टीवरती काम करत असताना मला निंबूत पासून ते कांबळेश्वर पर्यंतच्या जिल्हा परिषद गटातील सर्व आरोग्य केंद्रे, सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून त्यांच्या कानावरती वेळोवेळी त्या ठिकाणी काही उपाययोजना करायच्या त्या घालून ह्या जिल्ह्यामध्ये अतिशय दर्जेदार आणि चांगल्या करायच्या आहेत. आणि मला जो जिल्हा परिषद शाळेवरती आणि आरोग्य केंद्रावरती जो सुरुवातीचा माझ्या गावगाड्यातील लोकांचा विश्वास होता तो विश्वास मला आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टींवरती आणून ठेवायचा. आता महत्वाचा आणि मतदाराच्या मनातला प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, तुम्ही गेले 4 वर्ष झालं सोमेश्वर कारखान्यामध्ये संचालक पदावरती काम करताय, तरीही तुम्ही आता पक्षाकडे जिल्हा परिषदेत उमेदवारी मागितली आहे. पक्षाने तुम्हाला संधी का द्यावी असं वाटतं तुम्हाला? का द्यावी तुम्हाला संधी पक्षाने? तुम्ही काका अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. मला ज्यावेळेस मी मागणी करत होतो त्यावेळेस मला अनेक जण म्हटले की आबा तुम्ही मागणी करा. त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही चर्चा करायला बसलो, आमचे जे जवळचे सर्व सहकारी आहेत, माझ्या गावातील असतील, गावाबाहेरचे असतील, तर त्यांचं मत आलं की आबा अनेक लोकांचं मत आहे की तुम्ही त्या ठिकाणी मागणी करा. मग विषय येतो की तुम्ही संचालक आहात तर मागणी त्या ठिकाणी का करताय? काका आता जे मी तुम्हाला सांगितलं, मी कारखाना क्षेत्रामध्ये असताना संचालक पदावरती मी अनेक कामं केली आणि तुम्ही ते ह्या अगोदर काका सोमेश्वर रिपोर्टरला सुद्धा दाखवले की मी जी कामं केलेली आहेत, की मी बांधावर कसा गेलो, कारखान्यात कसा गेलो, तुमच्या उपविभागीय कार्यालयात कसा गेलो, महावितरणच्या, हे तुमच्या सोमेश्वर रिपोर्टरने
दाखवलेलं आहे की मी कशा पद्धतीने ती कामं केली. तर हे कामं मी कधी करू शकलो काका? आदरणीय दादांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर विश्वास दिला. त्यावेळेस मी कारखान्याच्या माध्यमातून ही कामं करू शकलो. जर मला अजून चांगल्या पद्धतीने काम करायचं असेल काका, तर मला राजकीय महत्वाकांक्षा ठेवावी लागेल. आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या की मला शिक्षण आणि आरोग्य, मला निंबूत आणि कांबळेश्वर जिल्हा परिषद गटामध्ये आदरणीय दादांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय दर्जेदार करायचंय, तर त्यासाठी काका मला जिल्हा परिषद तर लढवावी लागेल. मला पक्षाकडे अधिकृत मागणी करावी लागेल. मग मी महत्वाकांक्षा बाळगली नाही. मी त्या ठिकाणी पक्षाकडे अधिकृत मागणी केली नाही. मी तुमच्यासारखे म्हणजे खरं तर सोमेश्वर रिपोर्टरचे आभार मानतो की आमच्यासारख्या आज सामान्य कार्यकर्त्यांचे, युवक कार्यकर्त्यांचे त्या ठिकाणी विजन आज सर्व लोकांसमोर जाते की ह्यांचा नक्की बघण्याचा दृष्टिकोन आपल्या मतदारसंघाकडे कसा आहे, या मतदारसंघातील जनतेकडे कसा आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मग मला जर या निंबूत जिल्हा परिषद गटामध्ये जिल्हा परिषदेच्या मार्फत असणाऱ्या सर्व योजना जर राबवायच्या असतील काका, तर मला या प्रक्रियेमध्ये यावं लागेल. प्रक्रियेमध्ये आल्यानंतर हे करू शकतो, मी योजना राबवू शकतो, अजून नागरिकांपर्यंत चांगलं काम करू शकतो. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, ज्यावेळेस मी आज मागणी केली त्यावेळेस मला अनेक सामान्य नागरिकांचे फोन आले की आबा तुमच्यासारख्या ग्राउंड लेवलवरती काम करण्याला संधी मिळाली पाहिजे. हे मी माझ्या मनाचं सांगत नाहीये, तुम्ही माझा मोबाईल चेक करू शकता आणि त्यामध्ये पाहू शकता. दुसरी गोष्ट, मी जे सभासदांसाठी काम करतो, तर काका हे बघा, आजच मला सकाळी मेसेज आलाय, टुडे कालिदास बापूराव माळशिकारे यांचा ऊस जळीचा प्रस्ताव दाखल आहे, आपल्या मार्फत मदत व्हावी. हा तुम्ही मेसेज बघताय, आजचा आहे, टुडे, आजचा. मग अशा चांगल्या पद्धतीनं जर मी काम करत असेल, नागरिकांचा जर माझ्यावर विश्वास असेल, तर मी मागणी का करू नये? माझं विजन चांगलं असेल, मला नागरिकांपर्यंत अजून चांगल्या सुखसुविधा उपाययोजना करायच्या असतील, तर मी महत्वाकांक्षी का राहू नये? हे सर्व सांगण्याचं कारण काय काका, की जर तुम्हाला समाजासाठी समाजसेवा करायची असेल, तर तुम्हाला राजकारणामध्ये महत्वाकांक्षी राहावं लागेल. म्हणजे हे असं व्यक्तिगत माझं मत आहे. आज मी कारखान्यावरती काम करतोय. कारखान्यावरती काम करत असताना मला एका मर्यादेमध्ये काम करावं लागतंय काका. मी कारखान्यामध्ये काम करत असताना तुमच्या शिक्षणासाठी जास्तीचं काम करू शकत नाही, आरोग्यासाठी जास्तीचं काम करू शकत नाही, थोड्याफार प्रमाणात मी करू शकतो. आरोग्याची मदत मी ठराविक लोकांना करू शकतो, शिक्षणाची मदत मी ठराविक लोकांना करू शकतो. पण मला जर ह्याला व्यापक दृष्टिकोन द्यायचा असेल काका, तर मला जिल्हा परिषद पंचायत समितीला आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्याकडे मागणी करावी लागेल. ती मागणी करून मला संधी मिळाली तर मी नक्कीच त्या गोष्टींकडे व्यापक दृष्टिकोनातून बघून त्या ठिकाणी मी काहीतरी पर्याय करण्याचा प्रयत्न करेन, त्या ठिकाणी चांगली सुविधा देण्याचा नागरिकांसाठी प्रयत्न करेन. त्यासाठी मी या महत्वाकांक्षेतून आणि आज या सोमेश्वर रिपोर्टरच्या चॅनेलमधून मी खास आपल्याला सांगतो की ज्यावेळेस मी कारखान्याचं काम करत होतो काका, हळूहळू काम करत गेलो, तर ते लोकांना वाटलं की हा मुलगा, हा आदरणीय दादांचा कार्यकर्ता सामान्य लोकांसाठी झटतोय, काम करतोय. जर याच मुलाला काम करण्याची आवड असेल, तर अशा मुलाला जर या जिल्हा परिषद गटातून संधी मिळाली तर हा नक्कीच नागरिकांच्या उपयोगासाठी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे प्रयत्न करेल. जसं मी कारखान्याच्या माध्यमातून थोडंसं वेगळं पण दाखवून दिलं काका, थोडंसं, मी खूप मोठं नाही म्हणत, थोडंसं वेगळं पण दाखवून दिलं की मी चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो. तसंच आज या सामान्य जनतेला विश्वास आलाय की हा ऋषी गायकवाड जर ह्याला संधी मिळाली तर नक्कीच
आपल्या समाजासाठी, आपल्या गटासाठी, आपल्या गावासाठी चांगलं काम करेल. मग या सगळ्या विचाराचा विचार करून काका, आणि त्या ठिकाणी दुसरं एक माझं मत असं आहे की ज्यावेळेस तुम्हाला जबाबदारी दिली जाते, ती जबाबदारी तुम्ही प्रामाणिक पार पाडली पाहिजे. ती मी संचालक पदाच्या कारकिर्दीतून माझ्या काका ते दाखवून दिली, म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला या कारखाना कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना एवढा व्यापक काम करता येत नाही आणि ते समाजापर्यंत पोहोचता येत नाही. आणि माझी कायम तळमळ राहिलेली आहे की मला तळागाळातल्या शेवटच्या नागरिकापर्यंत ज्या शासकीय योजना असतील, ज्या मदती करता येतील, त्या मदती करता आल्या पाहिजेत. आणि ती मदत करण्याची ही कायम माझी मानसिकता राहिलेली आहे. तुम्ही अनेक तुमच्या परिसरामध्ये विचारा की ज्या वेळेस कुठलाही सामान्य माणूस माझ्याकडे येतो, काही त्याची अडचणी घेऊन, कुठला शेतकरी सभासद येतो, तर त्याचं शंकेचं निरसन करण्याचं काम मी नक्कीच करतो. त्या ठिकाणी मार्ग निघत असेल तर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. मी हे का सांगतोय, माझी त्या ठिकाणी सामान्य नागरिकाविषयी, माझ्या सोमेश्वर कारखान्याच्या सभासदाविषयी अतिशय चांगली मनामध्ये भावना असते की ह्याचा मार्ग मी कुठेतरी काढून दिला पाहिजे. त्यामुळे कदाचित थोड्या प्रमाणात लोकांनी मला एक्सेप्ट केलेलं आहे आणि मला ही सर्व काका कामं करायची आहेत. त्यासाठी मी संचालक असूनही सुद्धा जिल्हा परिषदेसाठी मागणी केलेली आहे, कारण मला समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत या जिल्हा परिषदेच्या सर्व योजना त्या ठिकाणी राबवायच्या आहेत. आणि आज मी तुम्हाला जबाबदारीपूर्वक सांगतो, मी अतिशय जबाबदारीनं हे वाक्य बोलतोय. आदरणीय दादांनी मला संधी दिली, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मला संधी दिली, आणि जर मी जे आज बोलतोय ती कामं जर नाही केली तर त्या ठिकाणी मी जिल्हा परिषदेचा समजा सदस्य झालो तर त्या ठिकाणी राजीनामा देण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहणार. म्हणजे हे जे मला करायचंय ते फक्त पद घेऊन त्या ठिकाणी स्वतःकडे ठेवण्यासाठी नाही, या पदाचा वापर मला समाजासाठी करायचा आहे, म्हणून त्या ठिकाणी काका मी मागणी केलेली आहे. हे होते आपले समवेत आज सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी आज त्यांच्या पक्षाकडे जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ऋषिकेशजी गायकवाड, भावी वाटचालीस तुम्हाला सोमेश्वर रिपोर्टकडून शुभेच्छा. थँक्यू. आणि मी याच सोमेश्वर चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की आपण मुलाखत घेतली, आनंद आहे. आमचं विजन, आमचे विचार तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहे. पण मी आज जबाबदारीपूर्वक आता सांगतो, आदरणीय दादा जो उमेदवार देतील त्याचाच शेवटी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते त्यांचा प्रचार करू. नमस्कार. थँक्यू.